तर त्यांच्या सर्व सुखदुःखात आपण सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व गावकरी मंडळी सामील आहोत. त्या कुटुंबाची काय अवहेलना होत आहे. 15 वर्षापासून सरपंच असलेला माणूस एका क्षणात काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी होत्याचं नव्हतं केलं. कोणतेही कारण नसताना 2 व्यक्तीचे भांडण सोडायला गेलेला माणूस त्याची निगूणपणे हत्या करण्यात आली. यानंतर असे होऊ नये. मस्ताजोगचे सरपंच होते एक शांत संयमी माणूस. घरी स्वतःचं चांगलं घर नसताना एवढा गावाचा विकास केलेला पुरुष आणि गावात त्यांनी जे विकास कामं केले, आपण फक्त त्यांना श्रद्धांजली मी दादा श्रीराम लवकर, अखिल भारतीय सरपंच परिषद बुलढाणा तालुका अध्यक्ष. आज 9 जानेवारी आज एक स्वर्गवासी संतोषराव देशमुख सरपंच, मस्साजोगचे सरपंच यांना आज 1 महिना होऊन आज 1 महिना पूर्ण झाला असून आज सर्व जिल्ह्यात व महाराष्ट्रात कडकडीत बंद ठेवत आहे व काळा दिवस पाळत आहे. आम्ही मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांना जो 9 डिसेंबर रोजी भर दिवसा अपहरण करून व निर्गुणपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या मागं मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे. हे लोक अजून पकडले जात नाही आणि यांना पकडून लवकरात लवकर फाशी शिक्षा देऊन त्यांना आज सर्व सरपंच परिषदेच्या वतीनं आमची एक विनंती आहे. आणि सरपंच मस्साजोग सरपंच यांच्या ग्रामपंचायत शासकीय जागेवर एक पुतळा उभारण्यात यावा शासकीय खर्चातून व तसेच सरपंचांच्या घरातला एक व्यक्ती शासकीय सेवेत रुजू करून घेण्यात यावा व आणि सरपंचांना यांच्या घरच्यांना आर्थिक मदत, भरीव मदत करण्यात यावी ही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं विनंती आहे. अखिल भारतीय सरपंच संघटना सदस्य महाराष्ट्र, अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या माध्यमातून माननीय जयंतदादा पाटील कोटुकर संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायती बंद आहे. बीड मत्साजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख
यांची जी निर्घुण हत्या झाली मागच्या महिन्यातील 9 तारखेस, त्याला आज 1 महिना पूर्ण होत आहे. त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आजचा हा कडकडीत बंद बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने तसे महाराष्ट्रात पाळण्यात येत आहे.